तिथून प्रस्ताव ते सगळं तयार करा आणि मुरली अण्णा मोहोळे सुद्धा माझे मित्र आहेत. भाजप पक्ष वगैरे तो विषय नाही. एकदा पदावर बसला तर तो सर्व जनतेचा पदाधिकारी असतो. जो अधिकारी मी सुद्धा खासदार तर सर्व जनतेचा आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा ते कामाला करतो पॉझिटिव्हली सांगितलं. तेच अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये येतात. हा विषय हा विषय सुद्धा मी मिटिंगला मांडलेला. आता प्रोसिडिंग लिहिणारा काय लिहितो माहित नाही, कारण प्रोसिडिंग लिहिणाऱ्याला मी सांगितलं की अशा अधिकाऱ्यांना चार्ज दिलेला आहे की जे त्याच्यावर कॅपेबल नाहीत. जे कॅपेबल असणारे अधिकारी बाजूला ठेवले आणि अधिकाऱ्याला चार्ज दिला ते लवकर बदला. शिवणला सांगितलं परत तेच अधिकारी रिपीट येतात. एखाद्या पोलीस स्टेशनला नाही म्हणलं, पोलीस स्टेशनला सुद्धा जिथं PI ची पोस्ट आहे तिथं PSI ला चार्ज आहे. अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर ती बदलायला सांगितलेलं आहे. पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाच्या नंतर आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, मला वाटतं अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी सुद्धा सातत्यानं देणार आहेत. गैरव्यवहाराची सीडी वगैरे किंवा त्या DPDCच्या मीटिंग मध्ये तसा विषय झाला नाही. पण इथं जर कुणी DPDCच्या मीटिंग मध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही गप्प बसणार नाही. आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं दहशत कुणाची, त्याचं उत्तर द्या. त्याच्यामुळे जिथं माझी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे, मग त्याच्यावर थोडीच झाली आचापाची, तर त्याच्यावर बैठक संपली. पण शेवटचा किस्सा काय होता की कळतंय असं की सुरेश धस यांनी उठून माजी पालकमंत्र्यांना काहीतरी प्रश्न विचारला आणि त्यानंतर अजितदादांनी बैठक सोडून निघून गेली. नाही असं प्रश्न वगैरे काही विचारला. ती बोलत होते आणि ती बोलत असताना त्यांनी थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलं गेलं. त्याच्यावर मी आणि सुरेशांना एके बाजूने बोलत होतो, ती बाजूने बोलत होतो. बघा, हा जो विषय आहे तो मीटिंग मधला जो विषय झाला त्याच्यात एकच विषय होता की तुम्ही जे म्हणतात त्यांनी अधिकाऱ्यावर दहशत आहे. बीडचा बदनामी करू नका. बीडची बदनामी कोण करतोय? आम्ही मर्डर करतोय का? आम्ही चोऱ्या करतोय का? आम्ही राखेचा धंदा करतोय का? आम्ही खंडणी मागतोय का? आम्ही गुटखा चालवतोय का? मटका चालवतोय का? आम्ही काय करतोय बदनामी जिल्ह्याची? जिल्ह्यामध्ये जी सत्य परिस्थिती जे करतात ती आम्ही जनतेसमोर आणायचं काम करतो. आमचा संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली त्याला न्याय मागतो, हे आम्ही बदनामी करतो. त्याच्यामुळे थोडी बाचाबाची झाली. आता ती विषय मीटिंगच संपलेली. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणावर काही चर्चा झाली का? अजितदादांना काही तुम्ही माहिती दिली का त्या संदर्भात? नाही, ते दादानी स्वतःच बोललं, सगळी माहिती घेतली मी. त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करायला सांगितले. कोणी दोषी ठेवणार नाही. दादानी आमच्या समोर बी सूचना दिल्या सर्वांना की माझा जरी कोणी माणूस असेल, माझ्या पक्षाचा कोणी असेल तरी त्याला काही सोडू नका आणि सगळ्यात जे असेल ती कारवाई. तुम्ही समाधानी का बाप्पा शेवटचं? नाही, माझे एकच मी पालकमंत्री महोदयावर त्यांनी जे सांगितलं ते सांगितलं, त्याच्यावर ते समाधानी आहेत ते आहेत. पण तरी पण मला एक बोला बाप्पा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.